चुकाची माणसं त्याच्यात सर्व होतं पहिलं. टोपी बघाल तर मारण्याच्या होत्या. आता तोप तर फक्त एकच आहे. नाही, लोकांनी घेऊन गेले, पळवले लोकांनी. अलिबागमधील एक बेलाग डोंगरी किल्ला. कुलाबा आणि खंदेरी या दोन्ही सागरी किल्ल्यांमुळे तसेच समुद्र किनारा सुरक्षित झाला होता. तसाच या दोन्ही किल्ल्यांचे जमिनीकडील बाजूने रक्षण करत एक डोंगरी किल्ला आजही ताठमानेने उभा आहे. पण आजच्या काळात कुलाबा आणि खंदेरी किल्ल्यांवर दुर्गप्रेमी गर्दी करतात. पण याच जलदुर्गापासूनच थोड्याच अंतरावर असलेला हा गिरिदुर्ग आज मात्र दुर्लक्षित आहे. अलिबागच्या किनारपट्टीजवळील एका भूशिखरावर आड रानात एकटाच अलिप्तपणे उभा असलेला हा डोंगरी गड म्हणजेच किल्ले सागरगड होय. आणि याच गडाला आज आपण भेट देणार आहोत. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी संजय साबळे फिरस्ते या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय. फिरस्ते चॅनलवरती. ॲक्च्युली आपलं SK ब्लॉग त्या चॅनलवरती आहात तुम्ही, पण आता आपण नाव चेंज केलं आहे, तर फिरस्ते केलेलं आहे. तर काही टेन्शन नका घेऊ. जे कंटेंट तुम्हाला भेटायला पाहिजे होते तेच भेटणार आहेत. दुसरे कोणतेही कंटेंट आपण जास्त करून टाकणार नाही आहोत त्याच्यामुळे. आणि हे आमचे मंडळी अर्धा तास झालेला आहे आणि अजूनही तयारीच करत आहेत. नुसता टाइमपास. अंकलचे तर शूज हरवले, गाडी पाठीमागे डिक्कीमध्ये ठेवले होते, ते समोर आले. कसे काय आले हा मोठा प्रश्न आहे त्यांच्या समोर आज. आणि आज पूर्ण ट्रेक करता करता ते फक्त तेच विचार करणार आहेत. आणि रेवती फक्त सेल्फी काढणार आहे आज. आणि नीरज भाऊ अलग स्वॅगमध्ये आहे आणि ते तिकडं ॲप्स दाखवत आहे आपल्याला. हे फॅमिली पॅक आहे, सध्या नाही दाखवायचं. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सागरगड पाहण्यासाठी. खंडाळे गाव लक्षात ठेवा. खंडाळे गावामधून जसं तुम्ही मुंबईकडून येता तेव्हा लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला खंडाळे गावाकडे येण्यासाठी. आणि खंडाळे गाव पूर्ण क्रॉस करून समोर यायचं आहे. इथपर्यंत गाडी प्रॉपर येते. त्याच्यानंतरनी पुढे रस्ता खराब आहे असं कळालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही गाडी इथंच पार्क केली आहे आणि इथून निघतोय. ट्रेक स्टार्ट करून 10 मिनिटच झाली होती आणि हा छोटासा ओढा आपल्याला लागला होता. पाणी जास्त नव्हतं. जर जास्त पाऊस आला तर जास्त पाणी इथे यायची शक्यता असते, पण पाऊस जास्त नसल्या कारणाने सध्या या ओढ्याला पाणी कमी होतं. आणि आता या साईडला पाहिजे. इकडे थोडंसं पाणी जास्त आहे ना, तिकडं फक्त हळूहळू काहीच पाणी नाही. चला ओढा पार केल्यानंतरनी काहीशा अशा पायऱ्या आपल्याला इथे लागतात. आणि ह्या पायऱ्या आपण वरती चढून गेल्यानंतरनी आपण सिद्धेश्वर धबधब्याच्या व्ह्यू पॉइंटवर येऊन पोहोचतो. तर मित्रांनो, समोरचा वॉटरफॉल पाहता. हा आहे सिद्धेश्वर वॉटरफॉल. वरती सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आता आपण अशा ठिकाणी आहोत की इथून आपल्याला 2 रस्ते मिळतात. एक आहे या साईडला सिद्धेश्वर मंदिराकडे जातो हा रस्ता, आणि या साईडला सागरगड. तर आता पहिले आपण मंदिरात जाऊन येऊ, त्याच्यानंतरने आपण वरती गडावरती जाऊ. तर मित्रांनो, आता इथे वातावरण पहा. या सनसेटचं पूर्ण आता धुक्यांची चादर आता इकडे येत आहे.
हवा पण सुटली आहे. आता वातावरण थोडंसं बिघडत आहे असं वाटत आहे. जास्तच जर वातावरण बिघडलं तर आम्ही खाली जाणार फॉर सेफ्टी. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्या तिथे सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि आता त्या साईडून येऊन आपल्याला असं गडावरती जायचं आहे. आता पूर्ण धुक्यांची चादर पसरलेली आहे त्याच्यामुळे आता ट्रेकला एक वेगळी मजा आहे. बघा शहरातल्या पोरी कसं चिखलामध्ये पाय ठेवायला पण त्यांना कुठून आहे लाज वाटते. तर इकडे जायचं आपल्याला. तर मित्रांनो आता आपण या रस्त्याने आलो बघा. हा रस्त्याने आल्यानंतर इथून आपल्याला 2 रस्ते भेटतात. एक राईट साईडला इकडे वाडीकडे जातो मे बी आणि हा गडाकडे जातो. तर त्या दादाला विचारलं आपण आणि या DP वरती लिहून आहे गडाकडे जाण्याचा मार्ग. इकडे धबधबाकडे जाऊ शकतो आपण आणि इकडे गडाकडे. सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत इथे आपल्याला बोर्ड म्हणजे तिथे रस्ता दाखवलेला आहे त्यांनी. तर मित्रांनो आता वाडीमध्ये पोहोचलो आहे. 2 जणांना विचारलं त्यांनी रस्ता सांगितलेला आहे. तर मित्रांनो जसं आपण वाडी पार केली तर सरळ यायचं आहे, कुठेही वळू नका. आम्हाला ॲक्च्युली गावातल्याने सांगितलं कुठेही वळू नका म्हणे, सरळ या. तर आम्ही तसंच सरळ येतोय, तुम्हाला पण तेच सांगतो. त्यामुळे सरळ आपण जातोय आणि रस्ता दिसत आहे त्याला गाडीला. तर हाच रस्ता फॉलो करत जावा. हे आपल्या मॅडमच आहेत. आपले गॅजेट त्यांच्याकडे आहेत बॅगमध्ये आणि त्यांनी रेनकोट घातलेलं आहे म्हणून त्यांच्याकडे सर्व आज सुपूर्त केलेलं आहे सर्व. प्रॉब्लेम असा झालेला आहे की धुके खूप आहेत त्याच्यामुळे वरती गड आपल्याला जो बालेकिल्ला आहे तो दिसतच नाही आहे. आणि आपण पहिल्यांदा आलो आहे, आपल्याला त्या वाडीतून पण कोणी भेटलं नाही. तर आता पाहूयात, आपल्याला थोडा वेळ पुढे जाणार आहोत आणि जर रस्ता जर नाही भेटला आपल्याला पुढे असंच असलं तर आपण रिटर्न परत बॅक टू पवेलियन खाली उतरणार आहे. तर पाहूयात पहिले. इकडचं तर पूर्ण धुक्यांमध्येच गेलेलं आहे आता काहीच. बघा या साईडचं आता आपल्याला इथं कसं कळणार. या साईडला असं काहीतरी असं वाटतंय पण आता नक्की नाही सांगू शकत आपण. आणि पाऊस थांबलेला आहे, चांगली गोष्ट आत्ताच्या घडीची. फक्त धुके आहेत, पाऊस थांबला आहे. या गडाचा आपण महादरवाजापाशी पोचलोय मित्रांनो. आणि आता इथून आपल्याला खरा गड चालू झालेला आहे. आतापर्यंत आपण पोहोचलो इथे जेवढा आपण चढून आलो. आणि आता इथे बघा आपल्याला बुरुज लागतोय जे पडलेल्या स्थितीमध्ये आहे सध्याच्या घडीला. आणि इथे बघा इथे सागरगड महादरवाजा म्हणून लिहिलेला आहे. आणि इथे पण बुरुज असेल पहिलेच्या काळातला. या साईडचा पूर्ण जो बुरुज आहे तो पूर्ण ढासळलेला आहे पहा. आणि या साईडचा तरी आहे म्हणजे अर्धा तरी आहे, या साईडचा पूर्ण ढासळलेला आहे. आणि त्याच्यामधून रस्ता आहे अल्टिमेट. तर मित्रांनो आता आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय. तर पाहू शकता इथला नजारा. हो हो, म्हणून मॅडम थांबलेल्या आहेत आपल्या इथंच. समोर डेंजर आहे. वा किती जबरदस्त दिसतोय. मित्रांनो इथे एंड आहे असं अंकल म्हणतात पण या साईडला रस्ता जातोय.
आहे या. थोडा वेळ पुढं चालत आल्यानंतर निलेशला एक झाड दिसलं, तेही वडाचं, आणि ते पाहून डोळ्याचे पारणे फिटले मित्रांनो. तर मित्रांनो, आता आहोत आपण बुरुजावरती आणि इथे आपल्याला एक तोफ पाहायला भेटते. चल. हा, फिरस्ते कसे फिरतात हे दिसलं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही मित्रांनो. आणि हे चांगल्या स्थितीमध्ये लावून ठेवलेली आहे. नाही, चप्पल नाही मित्रांनो. हा आहे बालेकिल्ला. आता इथे बालेकिल्ला म्हणून लिहिलेला आहे आणि हा वाडा असेल पहिल्याच्या काळातला. तर पाहू शकता तुम्ही, आता पूर्ण झाडी वाढलेली आहे. हेच पावसाळ्यामधलं फक्त डिसॲडव्हान्टेज एवढंच असते की आपल्याला पूर्ण पद्धतशीरपणे जाऊन पाहता येत नाही, कारण की झाडी खूप वाढलेली असतात त्या कारणाने. ते बघा, कचऱ्याची पेट, कचरा पेट म्हणू शकता आपण. जे पण गडावरती गडावरती ॲक्च्युली कचरा नाही आहे, जे पण जेवढंही आपण रस्त्याने येत होतो तिथे नक्कीच आहे. आणि इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज चे दर्शन झालेले आहे मित्रांनो. तर आता इथे घोड्याचा तलाव आहे. घोडा तलाव असं नाव आहे. आणि इकडे चालू आहे. वा 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 वा, त्यांनी पूर्ण परत दाखवून केलेलं आहे. मला दाखवलं पाहिजे मित्रांनो. बघा, ही अशी परिस्थिती करून ठेवावी लागते. हे बघा, असल्या कारणाने त्याच्यामुळे अरे कॉपी ओढून गेली असती. आणि इथे आपल्याला हे बघा तयारी कशी चालू आहे. पाऊस भरपूर जोरात लागत आहे हव्यामुळे. तर मित्रांनो, आता सध्या पाऊस थांबलेला आहे आणि तुम्ही वातावरण पाहू शकता. पूर्ण असं विस्तीर्ण पठार. आणि आम्ही आता लास्टच्या टोकापर्यंत जाऊन येतोय. इथे ध्वजस्तंभ आहे असं दिसतंय लांबून, जवळ गेल्यावर पाऊस. Oh my God! Oh God!
काम सांभा हवा असते. आपण आता तुमच्या तर मित्रांनो आता आपण पोहोचलो या किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावरती. आणि तुम्हाला इथे बघा मांजरलेखी टोका दिसतोय. इथूनच पाहूयात. आपण जास्त पुढे नाही जाऊयात. जेवढी आपण काळजी घेतलेली गेली ही चांगली गोष्ट असते. एक तिथे जाऊन पाहायची गरज नाही, कारण की हवा असल्या कारणाने हवाचा टोका जर आला तर खाली जायची शक्यता असते. त्याच्यामुळे आम्ही जास्त टोकावरती जायचा कधी प्रयत्न करत नाही. आणि तुम्हीही करू नका. जेव्हा पण गडावर येत आहे तेव्हा आपण सुज्ञ नागरिकांसारखी थोडीशी वागलं तर गडावरती किंवा आपण जेव्हा ट्रेकिंग करतो सह्याद्रीमध्ये अपघात घडणार नाही आणि आपण सुखरूप आपण आपल्या घरी पोहोचू. तर मित्रांनो आता सध्या आपण आहोत दारुकोटाजवळ आणि हे आहे या किल्ल्यावरती दारुकोटा. तर पाहू शकता आता ऑलमोस्ट आपलं या किल्ल्यावरती फिरणं झालेलं आहे. आणि या इथं वेताळदेवचं मंदिरसुद्धा आपल्याला पाहायला भेटते. आणि त्या साईडला आहे दीपस्तंभ. तर आपण थोडंसं आपण जवळ जाऊन पाहूयात. बसा बसा बसा. आता आपण हे उठतील त्याच्यामुळे आपण हे आहे दीपस्तंभ आणि इथे आहे छोटासा एक तलाव. तर मित्रांनो या गडावरती भरपूर हवा आहे सध्या, त्यामुळे आता मी दारुकोटाच्या साईडला आलेलो आहे आणि तुम्हाला हिस्ट्री सांगण्यासाठी या किल्ल्याची. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1658 साली स्वराज्यात आणला होता. आणि त्याच्यानंतरनी जेव्हा पुरंदरचा तह झाला, जे TT साईन झाली होती, त्याच्यामध्ये 23 किल्ल्यापैकी हा एक किल्ला होता जे मिर्झा राजे जयसिंग यांना द्या लागला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि त्यानंतरनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलाबा आणि खंदेरी हे 2 किल्ले समुद्रामध्ये बांधायला सुरुवात केली होती, त्यापूर्वी हा किल्ला महाराजांनी परत स्वराज्यात सामील करून घेतला होता. कारण की जे जमिनीकडून जे हमले होऊ शकतात ते या किल्ल्या इकडून त्यांच्यावर लक्ष ठेवता येत होतं. त्यामुळे हा किल्ला त्या 2 किल्ले बांधण्यासाठी खूप महत्त्वाचा होता हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखून घेतलं होतं. त्या कारणाने हा किल्ला महत्त्वाचा होता, जिंकला. तेव्हा स्वराज्यात होता हा किल्ला. त्याच्यानंतर परत संभाजी महाराजांच्या काळात पण काही पत्रांमध्ये या किल्ल्याचा उल्लेख आहे. तर अशी थोडीशी हिस्ट्री आहे या किल्ल्याची, जेवढी मला माहीत आहे तेवढी. तर मित्रांनो या साईडला काय आहे ते आपण पाहिलं नव्हतं, तर आता जाऊन पाहून येऊयात. आपण डायरेक्ट बार्ली किल्ल्याकडे गेलो होतो. हां, इथे आहे चुन्याचा गाणा. इथे बघा आपल्याला चाक पण पाहायला भेटतंय, प्रॉपर आहे, पाहू शकताय. बेकार झाली, पहिलं चांगला होता. आता पडणं म्हणजे गड पडला बिडला असं काही आता सध्याच्या घडीला आता एवढ्यात आता पडला तो. आपण तिथनं म्हणजे गेलो ना हा दरवाजापासून, हा तिथं तर लय खूप दरवाजे होते पहिले पहिले. म्हणजे तुम्ही पाहिलेले होते? हो हो हो, माझी माहितीच आहे ना. असं म्हणजे आता एवढ्यातच पडलेत मग ते, म्हणजे जवळपास एक 20-30 वर्ष झाले असेल जवळपास. जास्त 40-41 वर्ष झाले असतील. मला आता 60 हे आहे. तुम्ही 60 वर्षाचे? लहानपणापासून बघतच आलो. पाहिले किल्ला. चुकाची माणसं त्याच्यात सर्व होतं पहिलं. टोपी बघाल तर मारण्याच्या होत्या. आता तोप तर फक्त एकच आहे. नाही, लोकाही घेऊन गेले, पळवले लोकाही. हे भांगार मध्ये विकून खाल्ले लोक. इकडून तिकडून चढून आले. भीडचे असतात ना ते. हा चला चला. तर मित्रांनो आता आजचं ऊन पडलेलं आहे. एवढ्या वेळ ढगाळ वातावरण होतं, आता थोडंसं क्लिअर झालेलं आहे आणि सूर्यदेवांनी दर्शन दिलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर आता आपला हा व्हिडिओ इथंच एंड करूयात. आता आम्ही खाली उतरतोय, खूप फास्टमध्ये उतरलो आहे आम्ही ॲक्च्युली.
जवळपास पाऊण घंट्यामध्ये आम्ही इथपर्यंत आलो आहे. आणि इथूनच जवळपास अर्धा तास लागेल आम्हाला खाली उतरायला. तर अर्धा तास पण नाही लागला. हां, पाऊण घंटा. आपण जवळपास 12:35ला स्टार्ट केला होता खाली उतरायला. आणि 1:37 झालं. 1 घंटा झालं रे. 1 घंटा झालेला आहे इथपर्यंत पोहोचतो. आणि हा व्हिडिओ आता इथंच एंड करू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फिरस्ते या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय बाय आणि बाय. चल भेटूया.